महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते असे असतात ज्यांचं नाव घेतलं की एक ठसा मनात उमटतो. कामगिरीचा, संघर्षाचा आणि नेतृत्वाचा. अशा नेत्यांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे. पंकजा मुंडे या केवळ एक राजकारणी नेती नाहीत, तर त्या एका प्रेरणादायी प्रवासाची साक्ष देणाऱ्या व्यक्तिमत्वाचं उदाहरण आहे. त्यांच्या आयुष्याचा राजकीय भाग सायांनाच माहिती आहे, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील ती एक व्यक्ती, त्यांचे पती अमित पालवे यांच्याविषयी फारच थोड्या लोकांना माहिती आहे. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजेच पंकजा मुंडे आणि त्यांच्या पतीच्या नात्याविषयी, त्यांचा वैवाहिक प्रवास आणि त्यांचा मुलगा आर्यमान मुंडे यांच्या भविष्यातील राजकीय सहभागाची शक्यता, हे सगळं एका सखोल माहितीपूर्ण स्वरूपात पंकजा गोपीनाथ मुंडे या प्रसिद्ध नेते आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या. गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेस की आठवतो तो ग्रामीण भागातून उभा राहिलेला, लोकांसाठी झटणारा आणि भाजपचा अत्यंत प्रभावी नेता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात जाणवते. पंकजा मुंडे यांचं शिक्षण पुण्यात झालं असून त्यानंतर त्यांनी अमेरिकेमधून पुढचं शिक्षण घेतलं. शिक्षण संपवून भारतात परतल्यावर त्यांनी आपल्या वडिलांसोबत कार्य करत राजकीय प्रवेश केला. त्यांचा पहिला निवडणूक लढण्याचा अनुभव 2009 झाला, ज्यावेळी त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी सामाजिक न्याय, महिला बालकल्याण, ग्रामीण विकास अशा विविध खात्यांमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलं. पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास जरी सगळ्यांना माहीत असला, तरी त्यांचे कुटुंब, विशेषतः त्यांचे पती अमित पालवे हे एक गूढ नाव आहे. अमित पालवे हे एक प्रसिद्ध बिझनेसमन आहे. त्यांची आर्थिक संपत्ती ही जवळपास 10,53,34,00,000 इतकी आहे. उद्योग क्षेत्रात त्यांचे अनेक उपक्रम चालतात आणि त्यांनी स्वतःच एक स्वतंत्र विश्व उभं केलं आहे. परंतु एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या पत्नी असलेल्या अमित पालवे यांना आपण क्वचितच मीडियामध्ये पाहतो. यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे. ते राजकारणापासून दूर राहण्याचं आपलं धोरण आजही पाळत आहे. पंकजा मुंडे आणि अमित पालवे यांची प्रेम कहाणी, मैत्रीपासून विवाहापर्यंतचा प्रवास, राजकारण, सत्ता संघर्ष, समाजकार्य यासारख्या अनेक झमगाटाच्या गोष्टींमध्येही काही नातं असतं, जे मोकळं, सच्च आणि खऱ्या अर्थाने आपुलकीचं असतं. पंकजा मुंडे आणि अमित पालवे यांचं नातं असंच एक उदाहरण आहे. पंकजा आणि अमित यांची ओळख त्यांच्या तरुणपणात झाली. दोघंही स्वतःच्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं स्वप्न बाळगून होते. पंकजा शिक्षणासाठी परदेशात होत्या, तर अमित देखील व्यावसायिक जगात स्वतःचं स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. या दोन वेगळ्या वाटा काही काळाने एकमेकींना छेदून गेल्या आणि त्यातून एक नवं सुंदर नातं तयार झालं. अमित आणि पंकजा यांच्यातली मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली. दोघांनीही एकमेकांमध्ये असलेली सकारात्मकता, जबाबदारीची भावना आणि समजूतदारपणा ओळखला. या नात्यात कुठेही राजकीय गाजावाजा नव्हता. दोघंही साधेपणाने भेटत, बोलत आणि आपली मतं मांडत. हीच गोष्ट त्यांच्या प्रेमाचं मूळ ठरली. प्रेमविवाहाची गोष्ट गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याची मुलगी म्हणजे मोठी जबाबदारी, आणि समाजाच्या नजरा नेहमीच अशा जोड्यांवर असतात. परंतु पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रेमावर विश्वास ठेवून अमित पालवे यांच्यासोबत प्रेमविवाह केला. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा होता. पारंपरिक मराठवाड्याच्या पार्श्वभूमीत उभं असलेलं हे नातं समाजासाठी एक आदर्श ठरलं. जरी अमित पालवे हे व्यावसायिक पार्श्वभूमीतले असले, तरी त्यांनी कधीही आपली ओळख पंकजांच्या राजकीय नात्याशी जोडली नाही. त्यांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपलं. कौटुंबिक आयुष्य आणि मुलगा आर्यमान. पंकजा आणि अमित यांच्या लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला, आर्यमान पालवे. आर्यमानच्या जन्माने त्यांच्या आयुष्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. पंकजा यांनी आपला राजकीय प्रवास चालू ठेवत मुलालाही एक मजबूत संस्कार दिले. दुसरीकडे अमित पालवे यांनी त्याचे शिक्षण, शिस्त आणि सामाजिक जाणीवा यावर विशेष भर दिला. आज आर्यमान हा तरुण आहे आणि त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ आपल्याला पंकजा मुंडे यांच्या सभांमध्ये पाहायला मिळतात. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि वडिलांनी दिलेली व्यावसायिकता तर आहेच, पण आईकडून आलेली जनतेशी नात जपण्याची खासियत ही आहे. अमित पालवे यांचं राजकारणापासून दूर राहणं. सर्वसामान्यपणे असे वाटते की एका राजकीय नेत्याचा जोडीदार देखील काही प्रमाणात तरी राजकारणात सक्रिय असावा, पण अमित पालवे हे याला अपवाद ठरले. त्यांनी कधीच राजकारणात रस घेतला नाही. यामागची कारणं अनेक आहेत. त्यांनी स्वतःचा व्यवसाय आणि उद्योग व्यवस्थापन हाच मुख्य केंद्रबिंदू ठेवला. त्यांना मीडियामध्ये झळकायला फारसा रस नव्हता. ते स्वतःच्या आयुष्याचा मार्ग स्वतः ठरवत होते. राजकारणाशिवायही त्यांची भूमिका आजही कायम आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक
राजकीय टप्प्यावर ते सावलीसारखे त्यांच्या मागे उभे होते, पण व्यासपीठावर कधीच नव्हते. पंकजा मुंडे आणि अमित पालवे यांचा मुलगा आर्यमान हा सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण एकच, तो महाराष्ट्राच्या राजकारणात नवा चेहरा म्हणून उभा राहत आहे. गोपीनाथ मुंडे यांचं वारसत्व, पंकजा मुंडे यांचं नेतृत्व आणि अमित पालवे यांची दूरदृष्टी, त्या तिघांचं मिश्रण असलेला आर्यमान सध्या अत्यंत अभ्यासू, शांत आणि दृष्टिकोन असलेला तरुण. म्हणून पुढे येतो आहे बालपण आणि शिक्षण. आर्यमानचं बालपण अत्यंत जपून वाढवण्यात आलं. पंकजा मुंडे या एकीकडे राजकारणात व्यस्त असतानाही त्यांनी नेहमी मुलाच्या संस्कारांना प्राधान्य दिलं. दुसरीकडे अमित पालवे यांनी त्याच्या शैक्षणिक विकासावर भर दिला. आर्यमानचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आणि पुढे उच्च शिक्षणासाठी त्याने परदेश गाठला. तिथे त्याने व्यवस्थापन, राजकीय धोरण आणि समाजशास्त्र यासारख्या विषयांचा अभ्यास केला. त्याच्या शिक्षणात केवळ पुस्तकी ज्ञान नव्हतं, तर त्याने जगातल्या विविध देशांतील लोकशाही प्रणाली, सार्वजनिक धोरण आणि नेतृत्वशैली यांचा अभ्यास केला. सामाजिक जाणीव आणि भाषणशैली. आर्यमानची एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे त्याचं सामाजिक भान. तो केवळ कागदावरचे अभ्यासू मुद्दे बोलत नाही, तर त्याला सामान्य माणसाचं दुःख, गरज आणि अपेक्षा समजतात. कधीकधी तो पंकजा मुंडे यांच्या सभांमध्ये सहभागी होतो, लोकांना भेटतो, संवाद साधतो. त्याची भाषणशैली थेट आणि स्पष्ट आहे. अजून तो व्यावसायिक, राजकीय नेत्यासारखा वागत नाही, पण त्याच्यातील नेतृत्व स्पष्ट दिसतं. आर्यमान आणि डिजिटल युग. आजच्या डिजिटल युगात आर्यमान सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. त्याचे विचार, मतं आणि वैयक्तिक आयुष्याचे काही क्षण तो सोशल मीडियावर शेअर करतो. त्यामुळे त्याला एक मॉडर्न येट रूटेड अशी ओळख मिळते आहे. त्याच्या पोस्टमध्ये देशातील चालू घडामोडींवर भाष्य असतं, पण त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांवरही त्याचं लक्ष असतं. राजकीय प्रवेशाची शक्यता. मीडियामध्ये अनेकदा अशा चर्चा रंगतात की पंकजा मुंडे आपल्या मुलाला म्हणजेच आर्यमानला राजकारणात आणणार आहे. ही शक्यता केवळ अफवा नसून त्यामागे स्पष्ट नियोजन असल्याचं काही वेळा सूचित झालं आहे. पंकजा मुंडे यांनी काही सभांमध्ये त्याला व्यासपीठावर बोलावलं आहे. काही ठिकाणी माझा मुलगा पुढे काहीतरी चांगलं करेल असंही म्हटलं आहे. जर आर्यमानने राजकीय प्रवेश केला तर तो एक नव्या युगाचा, नव्या दृष्टिकोनाचा नेता ठरू शकतो. त्याचं शिक्षण, सामाजिक जाणीवा आणि वडिलोपार्जित वारसा ही तिन्ही त्याला एक मजबूत आधार देतात. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पिढीचा स्वतःचा ठसा असतो. गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्या पिढीतून लोकनेते म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटवली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या पिढीतून संघर्ष करत आपली जागा निर्माण केली. आणि आता तिसरी पिढीत आर्यमान पालवे मुंडे हळूहळू राजकारणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंकजा अमित यांची जोडगोळी, परिपूर्ण संतुलन. पंकजा मुंडे जरी अप्रत्यक्षपणे आपल्या मुलाचा उल्लेख केला आहे, अमित पालवे सुद्धा आर्यमानाला व्यावसायिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्यामध्ये मार्गदर्शन करत आहेत. राजकीय वारसा की स्वतःचं स्थान. प्रश्न हा आहे की आर्यमान केवळ आपल्या कुटुंबाच्या राजकीय वारसावर पुढे जाणार आहे की तो स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करेल. आजच्या काळात तरुण मतदारांचा कल बदलतो आहे. नेते मंडळींकडून पारदर्शकता, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाशी सुसंगतीची अपेक्षा असते. आर्यमान ही सगळी क्षमता आहे आणि त्याला योग्य दिशेने मार्गदर्शन मिळत आहे. एकत्रित कुटुंब, एक आदर्श. या सर्व गोष्टी पाहता मुंडे पालवे कुटुंब हे एक आदर्श आहे. संघर्षातून राजकारणात यश मिळवलेली आई, शांत, समंजस आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी पती आणि नव्या युगात पाऊल टाकणारा शिक्षित मुलगा, ही त्रयी येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहू शकते. पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष करण्या म्हणून ओळख मिळाली, पण या यशस्वी प्रवासामागे एक शांत, संयमी आणि बळकट आधार आहे. तो म्हणजे त्यांचे पती अमित पालवे. राजकीय वर्तुळात अनेक जोडपी एकत्र राजकारणात सक्रिय असतात, मात्र अमित पालवे यांची भूमिका काहीशी वेगळी आणि विशेष आहे. त्यांनी नेहमीच आपल्या कुटुंबाला, विशेषतः पत्नी आणि मुलाला आपला आधार दिला, पण स्वतःसाठीच कधीही झोतात येण्याचा प्रयत्न केला नाही. व्यावसायिक प्रवास. अमित पालवे हे स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचा व्यवसाय वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तारलेला आहे. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टिंग, बांधकाम, जमीन विकास आणि इतर व्यावसायिक गुंतवणुकीत त्यांचा दबदबा आहे. त्यांची संपत्ती सुमारे 10 कोटी 35 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास अधिकृत दस्तावेजांमध्ये नमूद करण्यात आला आहे. पण त्यांनी ही संपत्ती कधीच मिळवली नाही. उलट ते अत्यंत साध्या आणि शांत जीवनशैलीत राहतात. मीडिया, राजकीय झमगाट, प्रसिद्धी यापासून ते नेहमीच दूर राहतात. कुटुंबप्रेमी आणि संयमी स्वभाव. अमित पालवे हे कुटुंबकेंद्रित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या स्वभावात एक प्रकारची स्थिरता आणि समजूत आहे. पंकजा मुंडे यांचा व्यस्त राजकीय वेळ, कार्यक्रम, सभा या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी कायम त्यांना समजून घेतलं आहे. ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात फारसे झळकत नाहीत, पण आपल्या मुलाचं शिक्षण, त्याच्या आयुष्याचे निर्णय यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो.
मुलगा आर्यमान याच्या घडवणुकीत त्यांच्या शांत नेतृत्व शैलीचा मोठा प्रभाव आहे. माध्यमांपासून दूर राहण्यामागचं कारण. अनेकांना प्रश्न पडतो की इतका मोठा व्यावसायिक आणि राजकीय नेत्याचा पती असलेला व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमात का दिसत नाही? उत्तर अगदी सोपं आहे. त्यांना प्रसिद्धीपेक्षा शांतता आणि व्यक्तिगत आयुष्य प्रिय आहे. ते मीडियात झळकून आपली ओळख मिळवण्याच्या मागे नाहीत, कारण त्यांना स्वतःच्या कामावर विश्वास आहे. त्यांना वाटतं की पत्नी पंकजा मुंडे स्वतः समर्थ आहेत आणि अप्तीचा मजबूत आधार असणं हेच पुरेसं आहे. भविष्याची भूमिका. जरी अमित पालवे सध्या कोणत्याही राजकीय भूमिकेत दिसत नसले, तरी पुढे त्यांच्या मुलाच्या म्हणजेच आर्यमानच्या राजकीय प्रवेशात ते एक निर्णायक मार्गदर्शक. गोपीनाथ